50,000च्या सेव्हिंगमधून 50 लाखाचा यशस्वी बिझनेस कसा उभारला या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी ज्योती सोनटक्के. असं म्हणतात की संघर्ष हा चालूच असतो आणि नोटबंदी ही फायदेशीर बी होती आणि नुकसानदायक बी होती. कारण पुढचे जे आमच्याकडे कॅश तर जमा झाली आणि पुढचे व्यापारी कॅश घ्यायला मना करतात. आता काय करणार? मग तर आम्हाला एकच इलाज होता, आम्हाला बँकेत जमा करणं होतं. पण बँकेत बी एक लिमिट होती पैसे जमा करायची आणि रोजचं लाईनला लावून त्या लिमिटमध्ये बसणारे पैसे जमा करायचे होते. काफी लेडीज माझ्याकडे विचारायला पण यायच्या की ताई आमचे पण जमा करताल का, पण मी ते करू शकत नव्हते. कारण करंट अकाउंट एक लिमिट असते आणि असं थोडं थोडं करून आम्हाला रोजचा पैसा जमा करणं आलं आणि लिमिट आपल्याकडेच होती किती, 1 महिन्याच्या आत करायची. आणि मग आम्हाला तो फायदा बी ठरला आणि एक लिमिट पण होती आमच्याकडं. आणि त्याच्यातून मी एक नवीन पर्याय काढला होता की आम्ही रोजचं 1 जण बँकेत जमा करायसाठी उभं राहायचं. असं करता करता आम्ही तो महिना काढला कसा. आता पुढं लगनसराई, संक्रांती आणि मग ह्याचा फायदा कसा झाला आपल्या बिझनेसला ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.